नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी मित्र, शेतकरी आणि मानवतेसाठी काम करणारा व्यक्ती राजा गुलाम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपण आपल्या तो राहिलेल्या विषयाला आपण पुन्हा एकदा त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण जैविक शेतीवर चर्चा करत होतो, तो विषय आपला थोडा राहिलेला होता आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. खरं तर बघायला गेलं तर शेती ही शेतीच असते. ती जैविक किंवा फर्टिलायझर युक्त किंवा कुठली रसायनयुक्त शेती नसते. शेती ही शेती असते. आणि म्हणून पहिले शेतकरी ही शेतीच करत होते. पण आता आपण शेती करतो, पण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू आपण ॲड केलेल्या आहेत. म्हणजे जसे की फर्टिलायझर, पेस्टिसाईड वगैरे असं अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड केला आहे. आणि जैविक शेतीमध्ये हे असं काय वापरत नव्हते. म्हणून आज आपल्याला स्पेशली जैविक शेतीवर चर्चा करायची. म्हणून आज आपण जैविक शेती असा तो विषय ठेवलेला आहे. तर मित्रांनो, प्रकृतीमध्ये खास करून 5 तत्वे असतात. आणि ते 5 तत्वे नवीन नसून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. हवा, पाणी, आकाश, अग्नी आणि जमीन असे ते 5 तत्व आहेत. तर ते 5 तत्वांना कोणी पंचमहाभूते म्हणतं, कोण पंचतत्वे म्हणतं. तर आपण त्यांना पंचतत्वे म्हणून संबोधन करू त्यांचं. आणि त्याच्यावर आपण आता ते एक एक करून ते मुद्दे समजून घेऊया. आकाश आहे. आता आकाश किती मोठा आहे त्याला आपण नियंत्रणात ठेवूच शकत नाही. काही गोष्टी आपण ठेवू शकतो, काही गोष्टी नियंत्रणात ठेवू शकत नाही. आकाश कसं नियंत्रणात ठेवू शकतो आपण? नाही ठेवू शकत त्याला नियंत्रणात. पाणी आहे. पाणी आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणजे पाणी आहे ते शुद्ध पाहिजे की अशुद्ध पाहिजे ते आपण ठरवू शकतो ना. पाणी आपण शुद्ध ठेवलं तर ते शुद्ध राहील, आणि पाण्याला आपण अशुद्ध केलं तर ते अशुद्ध होतं. ती आपली जबाबदारी. पाणी आपण शुद्ध ठेवायचं की अशुद्ध ठेवायचं. घरातलं पाणी तर आपण शुद्ध ठेवतो, ते आपण व्यवस्थित वापरतो, त्याला शुद्ध ठेवतो. प्यायचं पाणी आपल्यापुरतं मर्यादित. पण नदीच्या पाण्याकडे आहे का आपलं लक्ष? ते अशुद्ध होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. तसंच जमीन आहे. आता जमीन आपली आहे म्हणून आपण तिच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता ती आपण ठेवू शकतो, ती आपण नापीक ठेवायची का सुपीक ठेवायची ते आपल्या हातात आहे. पण आता ती कळत न कळत ती नापीक होते, आणि आपल्याला तिच्यावर आपण आता लक्ष देत नाही. ती रासायनिक खतांमुळे, पेस्टिसाईड, फर्टिलायझर या गोष्टींमुळे ती दिवसेंदिवस नापीक होत चाललेली. मग ते आपल्या हातात आहे. तिला ह्युमस देऊन, तिला जैविक खते देऊन आपण सुपीक ठेवू शकतो. तिला सेंद्रिय खते देऊन आपण सुपीक ठेवू शकतो. तर ते आपल्या हातात आहे. असं असतं. उदाहरणार्थ सूर्यदेवता आहेत म्हणजे अग्नीला आपण नियंत्रित नाही ठेवू शकत. या 5 तत्वांमुळेच आपलं शरीर बनलेलं आहे. आणि या 5 तत्वांची जर कमतरता आपल्या शरीरात भासते तर शरीर निरोगी राहत नाही, ते आजारी पडायला लागतं. ते 5 तत्वांची पूर्णता करायला मागतं. आणि म्हणून आपण त्या 5 तत्वांची पूर्णता कुठेतरी इंजेक्शन वगैरे घेऊन, दवाखान्यात जाऊन असं काहीतरी करून आपण ती 5 तत्वांची पूर्णता करतो. पण ते 5 तत्व येतात कुठून? मग ते आता जमिनीमध्ये उपलब्ध आहेत. जसं आपलं जे शरीर आहे ते जमिनीतून आलेलं आहे 5 तत्वांनी बनून. तसंच जे 5 तत्वांची अपूर्णता शरीराला भासते ती पण आपल्याला जमिनीतूनच पूर्ण होऊ शकते. इतकं छोटंसं आहे जैविक शेतीचं, जास्त त्याच्यात विचार करायची गरज नाही. एवढी छोटीशी गोष्ट जर समजली तर आपल्याला आरोग्यही भेटणार आहे. आणि ज्या आपल्या आंतरिक खुशिया म्हणतो आपण त्यांना, जो आंतरिक आनंद आहे तो आपल्याला भेटणार आहे. आणि आता पुढे जाऊन आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे. आता समजा एखाद्या शरीराला अग्नितत्वाची कमतरता आहे एखाद्याच्या शरीराला, तर तो आयुष्यभर जरी दवाखान्यात जाऊन जाऊन त्या अग्नितत्वाची पूर्तता करेल तर त्याचं शरीर ते एक ठराविक वेळेसाठी त्याला बरं वाटणार आहे, पण तो कायमचा बरा होणार नाही. त्याची पूर्तता या आपल्याला प्रकृतीमधूनच घ्यावी लागणार आहे. एवढे सोप्या गोष्टी आहेत त्या. प्रकृतीमधून जर त्याची डेफिशियन्सी पूर्ण झाली तर तो व्यक्ती निरोगी राहू शकतो. आणि असं जर त्याला ते लक्षातच आलं नाही माझ्या शरीरामध्ये कुठल्या तत्वाची कमी आहे आणि कशामुळे मी आजारी पडतोय, तर तो आयुष्यभर जरी दवाखान्यात गेला तरी तो व्यक्ती बरा होणार नाही. तर शरीराला सुदृढ आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर एवढं सोपं विज्ञान आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. दिवसभरातून आपण 21,000 वेळा श्वासोच्छ्वास करतो. विचार करा, प्रकृती आपल्याला दिवसभर श्वासोच्छ्वास करण्यासाठी ऑक्सिजन पुरवते. तर आपण दिवसभरात 21,000 वेळा श्वासोच्छ्वास करतो. आणि समजा 2-4 मिनिटं जरी आपला श्वासोच्छ्वास बंद पडला तर आपलं रामनाम सत्य होऊ शकतं. असं असतं. म्हणून प्रकृती एवढी महत्वाची आहे आपल्याला. म्हणून श्वासोच्छ्वासासाठी आपल्याला हवेची गरज आहे. म्हणून शुद्ध हवा किती महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी हे आपल्याला याच्यावरून कळतं. दुसरं आहे पाणी. पाण्याचे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा आपण पाणी पितो, कारण पाण्याशिवाय आपल्याला राहावलं जात नाही, तोंड कोरडं पडायला लागतं. आणि म्हणून आपल्याला दिवसभरात पाण्याची अनेक वेळा गरज भासते पिण्यासाठी. तसेच उन्हाळ्यात तर विचारूच नका. उन्हाळ्यात आणखी जास्त वेळा, थोड्या थोड्या वेळात आपलं तोंड कोरडं व्हायला लागतं आणि आपण पाणी पित राहतो.
हिवाळ्यात सुद्धा वातावरण थंड जरी राहिलं तरी आपण विना पाण्याचे राहू शकत नाही. म्हणून विचार करा पाणी किती महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी, हे याच्यावरून कळतं आपल्याला. हे पण त्या तत्वांमधूनच 2 तत्व झाले, हवा आणि पाणी, किती महत्त्वाचे आहेत आपल्याला. बघा आपल्या माता भगिनी निर्जला एकादशी करतात. निर्जला म्हणजे ते पाणी पित नाही. मग दुसऱ्या दिवशी जर निर्जला राहिली तर ते आदल्या दिवशी काय करतात, आपल्याला उद्या पाणी प्यायचं नाही म्हणून ते रात्री पुन्हा पुन्हा पाणी पितात. कारण पाण्याविना शक्य नसतं आणि तो कसा तरी तो एक दिवस काढतात. तर जेव्हा आपण पाणी पित नाही ना तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व समजतं. म्हणजे ते आदल्या दिवशीच पाणी पिऊन घेतात भरपूर प्रमाणात, कारण उद्या आपल्याला पाणी प्यायचं नाही भाऊ, कारण उद्या 12 वाजेनंतरच थेट आपल्याला पाणी भेटणार आहे. असा त्यांचा तो निर्जलाचं ते व्रत असतं. म्हणून त्यांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे पाण्याचं कसं असतं ते, पाण्याचं महत्त्व. आणि अन्नाशिवाय सुद्धा आपण राहू शकत नाही. आपण एखाद्या दिवस उपवास करतो तर तरी आपण फळे वगैरे काही ना काही घेतो. म्हणजे शरीराला अन्न किती आवश्यक आहे तर हे आपलं, आणि अन्न हे जमिनीतून येतं आपल्याला हे माहिती आहे. म्हणून शरीराला अन्नाचं किती महत्त्व आहे आणि त्या 5 तत्वांमधूनच हे पण एक तत्व आलं. म्हणून हेही आपल्याला यातून कळतं. एक दिवस आपण उपवास करतो तरी आपल्याला फळे वगैरे दूध काही ना काही जे उपवासासाठी लागतं ते वेगळं असतं आणि म्हणून ते घ्यावंच लागतं. तर अन्नाचं सुद्धा किती महत्त्व आहे आपल्यासाठी. आणि ते जमिनीतून येतं. कुठल्याही फॅक्टरीमध्ये डायरेक्टली असं आहे का कुठं डायरेक्ट अन्न बनवून देतात भाऊ? ते शेतीतूनच येणार आहे, जमिनीतूनच येणार आहे. भलेच ते प्रोसेसिंग होऊन येऊ शकतं पण ते जे शुद्ध अन्न आहे ते जमिनीतूनच येणार आहे, हे आपल्याला याच्यावरून कळतं. आणि जमिनीला पाहिलं तर पाण्याची जास्त आवश्यकता नसते. जमिनीला पिकांसाठी फक्त मॉइश्चरची आवश्यकता असते. जास्त पाण्यामुळे पिकं पिवळी पडतात. म्हणून जमिनीमध्ये मॉइश्चर आवश्यकता असते, मॉइश्चरची. धरतीवर फक्त 2 प्रकारचे जीव आहेत, सजीव आणि निर्जीव. मग आपल्याला जो श्वासोच्छ्वास करतो तो सजीव आणि जो श्वासोच्छ्वास करत नाही तो निर्जीव, असे त्यांचे 2 प्रकार आहेत. वनस्पती 1, माणूस 2 आणि जे जीवजंतू आहेत त्याच्यात सगळे झाले, पशु पक्षी प्राणी ते सगळे झाले त्याच्यात. तर ते 3ऱ्या क्रमांकावर ते येतात. म्हणजे वनस्पती, माणूस आणि जीव असे सजीवांमध्ये 3 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यातलं वनस्पतीला अन्नासाठी दुसऱ्यावर निर्भर राहायची आवश्यकता नाही. वनस्पती ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि स्वतः तिचं अन्नद्रव्य तयार करून ती स्वतःचं भरण पोषण वनस्पती ही स्वतः तयार करते आणि स्वतःचं भरण पोषण ती स्वतः करते. म्हणून तिला अन्नासाठी दुसऱ्यावर निर्भर राहायची आवश्यकता नाहीये. जगामध्ये असा एकही कोपरा नाही तर तिथं वनस्पती नाहीये बुवा. तुम्ही कुठंही जा तिथं त्या जागेला अनुसरून, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात वेगवेगळ्या भागानुसार. तुम्ही कुठेही गेले तर तिथं वनस्पती दिसेलच. भले आपल्याकडची नसेल पण दुसऱ्याकडची असेल, दुसऱ्या जागेवर गेलं तर ते तिथल्या प्रकारची वनस्पती असेल. पण वनस्पती ही जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यात गेले तुम्ही तर तिथं तुम्हाला वनस्पती बघायला मिळणारच आहे. कारण ती सुद्धा प्रकृतीचा एक मुख्य भाग आहे आणि प्रकृतीची एक मुख्य रचना आहे. म्हणून वनस्पती तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहे. त्याच्यात अजून औषधीय वनस्पत्या असतात, त्या बाकीच्या ज्या हानिकारक वनस्पत्या त्या वेगळ्या असतात, बाकीच्या चांगल्या वनस्पती असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात आणि म्हणून वनस्पती आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. जीव हा कोणावर अवलंबून आहे? जीव हा जीवावर अवलंबून आहे आणि वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणजे काही जीव येते मांसाहार करतात आणि काही जीव येते वनस्पती खातात. म्हणून त्यांना वनस्पती पण पाहिजे आणि त्यांना मांसाहार पण पाहिजे. म्हणजे ते मांसाहार बी करतात. काही वन्य प्राणी असतात ते मांसाहार करतात आणि काही जे पाळीव प्राणी असतात ते वनस्पती खाऊन जगतात. चारा वगैरे किंवा पालापाचोळा असं खाऊन ते जगत असतात. तर वनस्पती आणि जीव हे 2 असे आहेत त्यांना माणसाची कुठेही गरज भासत नाही. ते माणसाशिवाय जगू शकतात. असं होईल का? आता गाय आहे, तिला जर मोकळी सोडली तर ती वाट बघेल का? हा येईल भो आणि मला चारा टाकेल, पाणी पाजेल, असं होईल का? ती तिची जाईल. तिला जिथं पाणी दिसेल तिथून पिऊन घेईल. तिला तिथं चारा दिसला तिथं जाऊन खाऊ शकते ती. असं असतं. जीवाला सुद्धा आपण त्याला जर बंदिस्त नाही ठेवलं, त्याला जर मोकळा सोडला, कुठलाही प्राणी असला तर तो कुठेही जाऊन खाऊ शकतो. त्याला माणसाची कुठेही गरज नाही. जर साऱ्या जगामध्ये माणूस नसला तरी वनस्पती आणि जीव हे दोघही स्वतः जगू शकतात. त्यांना माणसाची कुठेही आवश्यकता नाही. माणूस नसला तरी ते जगू शकतात. तरी पण प्रकृतीने माणसाची रचना केली तर का केली असावी बरं? बघूया आपण. धर्तीवर जर माणूस संपून जरी गेला तरी वनस्पती आणि जीव हे आनंद साजरा करतील, कारण त्यांना माणसाची कुठेही आवश्यकता नाहीये. ते स्वतः जगू शकतात. उलट माणसामुळे त्यांना तर प्रॉब्लेम उद्भवत आहेत. त्यांना माणूस नसला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ते स्वतः जगू शकणार आहेत धर्तीवर.
वनस्पती आणि जीव. तर शेवटी उरतो माणूस. तर प्रकृतीने माणसाची रचना का केली असावी? माणसाला ज्ञान अवतार म्हणतात. तर त्याला ज्ञान आहे सर्व प्रकारचं, म्हणून त्याला ज्ञान अवतार म्हणून संबोधन करतात. आणि म्हणून प्रकृतीने ज्ञानासाठी हा मानवतार किंवा मनुष्य अवतार निर्माण केला आहे. ज्या रचनाकाराने प्रकृतीची खूप सुंदर रचना केलेली आहे. आणि मनुष्य हा जो आहे, माणूस हा जो आहे, त्या प्रकृतीचा म्हणजे त्या बागेचा तो माळी आहे म्हणे, असं आपले पूर्वज म्हणायचे. आणि ते असंही म्हणत होते की माणूस हा प्रकृतीची सगळ्यात सुंदर रचना आहे, असं ते आपले पूर्वज म्हणत होते. माणसाची ताकद नाही धरतीवर, प्रकृती आणि जीवाच्या पहिले यायची, म्हणून माणूस शेवट आलेला आहे. का? माणूस या दोघांशिवाय जगू शकत नाही. वनस्पती जगू शकते माणसाशिवाय आणि प्राणीही जगू शकतात माणसाशिवाय, पण माणूस असा एक आहे जगूच शकत नाही तो या दोघांशिवाय माणूस. म्हणून माणूस शेवट निर्माण झालेला आहे. पहिले प्रकृतीमध्ये वनस्पती आणि प्राणी आलेले आहेत. कारण माणसाला जीव पण पाहिजे, वनस्पती पण पाहिजे, पाणी, हवा, आकाश, सूर्य, धरती हे पंचतत्व पण माणसाला पाहिजे. म्हणून माणूस एकटा म्हणजे या सगळ्यांशिवाय माणूस हा जगूच शकत नव्हता. म्हणून माणूस हा शेवटी आलेला आहे प्रकृतीमध्ये. पंचतत्व तर सर्वांनाच पाहिजे, पण माणसाला पंचतत्व बी पाहिजे आणि मांस पण पाहिजे. माणूस मांस पण खातो ना, मग माणसाला मांस बी पाहिजे, फळे पाहिजे, फुले पाहिजे. त्याला सुगंधासाठी वेगवेगळी फुलं पाहिजे, स्वादासाठी वेगवेगळी फळे पाहिजे. त्याला स्वाद आहे, कारण तो ज्ञानावतार आहे ना, त्याला सगळं कळतं. म्हणून माणसाला सगळं पाहिजे. म्हणून माणूस हा प्रकृतीमध्ये पहिले येऊच शकत नव्हता. म्हणून पहिले प्रकृतीमध्ये दुसऱ्या गोष्टी आल्या आणि सगळ्यात शेवटी हा माणूस आलेला आहे नंतर. तर आपला जो मुख्य मुद्दा होता तो होता जैविक शेतीचा. आता हे कुठं आपण चर्चा घेऊन गेलो तर त्याच्यावरून आता हे तुम्हाला सांगतो. तर जर आपण जिथं शेती करतो तिथं शेतीच सुपीक नसेल तर, आपण शेतीला जे पाणी देतो ते पाणी शुद्ध नसेल तर, आपण शेती ज्या वातावरणामध्ये करतोय ते वातावरणच त्याच्यामधली हवा शुद्ध नसेल तर, म्हणून आपल्याला एवढं डीपमध्ये जावं लागलं आणि या पंचतत्व जे आहेत ते समजून घ्यावे लागले. म्हणून शेती करण्यासाठी किंवा हे पंचतत्व खूप महत्वाचे आहेत. आलं का लक्षात? जीवांसाठी आणि मनुष्यासाठी. आणि हे पंचतत्व जेव्हा आपण सांभाळू, म्हणजे जे 5 तत्व आधी आपण आपल्याला सांगितले, जेव्हा आपण या पंचतत्वांना लक्षात घेऊन शेती करू तेव्हा आपण योग्य प्रकारे शेती होईल आपली. आणि तेव्हा आपला शेतीचा खर्चही कमी कमी होत जाईल आणि प्रकृतीमधल्या वनस्पती, प्राणी, पक्षी सगळे सजीव पण सुखी राहतील आणि आपण पण त्या जैविक शेतीमुळे सुखी राहू. मग आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू जैविक शेती कशी करायची ते पण मुद्देसूदपणे आपण बघत जाणार आहोत. आणि डायरेक्ट आपण जी शेती करतो त्याच्यावरून आपण डायरेक्ट जैविक शेतीवर जाऊ नाही शकणार आहेत. त्याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असेल आणि ती आपण म्हणजे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम समजेल अशा भाषेमध्ये आम्ही ते बनवणार आहोत. ती माहिती आम्ही येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. धन्यवाद.